हाय, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज ना बटाट्याची भजी बनवते, मस्त असे टमटम फुगलेले. खूप छान लागतात. वरण भातासोबत खूप छान लागतं. असं डाळ भात बनवलेला आपण कधीतरी, तर हे असे बटाटा भजी खूप छान लागतात. तर इथं मी काय केलं आहे, 3 बटाटे साल काढून घेते. असे मस्त पूर्ण साल काढून घ्यायची. 3 मीडियम साईजचे बटाटे घेतले मी. तुमच्याकडे मोठे मोठे असतील तर खूप छान. माझ्याकडे असे मीडियम साईजचे होते, त्याच्यामुळं मी तेच वापरते. तर इथं मी तिन्ही बटाट्यांचे असे साल काढून घेते. आणि साल काढल्याच्यानंतर याला ना असं मस्त तुम्ही खिसणीना किंवा जी याची वेफर्सची खिसणी असते का, त्यांनासुद्धा कट करू शकता. पण मी इथं ना चाकूनीच कट करते. हे बघा, हे असं चिप्ससारखे असे स्लाईस काढायचे त्याचे पातळ पातळ. तर इथं मी चाकूनीच करते. आपलं खिसणीनं पण सोपं पडतं आहे, पण मी किचनमध्ये होते, फास्टमध्ये काम आवरत होते, तर माझ्या हातात पटकन चाकूच आला म्हणून मी चाकूनीच कट करले. म्हणलं कशाला उगाचच खिसणी भरवायची, नाही का. तर त्यासाठी मी इथं असे कट करून घेते स्लाईस. मस्त चिप्स काढून घ्यायचे पातळ पातळ. हे बघा किती मस्त आले एकदम. खूप म्हणजे मीडियम साईजचा बटाटा आहे, त्याच्यामुळे थोडं छोटे आहे, पण काही हरकत नाही, चांगले आहेत. तर इथं मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतले. हे बघा किती छान मस्त असे गोल गोल स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, जेणेकरून त्याचं ते पाणी फेस निघून जाईल, चिकटपणा. आणि इथं मी त्याचं बॅटर तयार करते, आपलं बेसन पीठ तळण्यासाठी. तर इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे 1-1.5 वाटी छोटी वाटीनं. आणि त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर वापरलेलं आहे. एवढं तिखट नाही, आपलं दुकानचं लाल मिरची पावडर आहे. कलर पण येतो आणि थोडंसं नॉर्मल तिखट पण लागतं. तर याच्यात लाल तिखट टाकलं 1 चम्मचभर, आणि थोडीशी हळद, चवीपुरतं मीठ. त्याच्यानंतर ओवा टाकायचा. ओवा थोडासा रगडून टाकायचा, कारण की वास येतो आहे मस्त. तसाही तो वास मारतो, पण जास्त आपण त्याला हातावर चोळलं ना तर खूप छान वास येतो आहे अजूनच. आणि खूप सारी कोथिंबीर, आणि मस्त याला मिक्स करून घ्यायचं आणि याचं बॅटर बनवायचं असं पातळ. हे बघा असं मस्त मिक्स करायचं चम्मचच्या साहाय्यानं, किंवा तुमच्याकडं ते बेसन पीठ भिजवायचं रोल असेल तर तुम्ही त्यांनाही करू शकता. पण चम्मचनं पण छान येतं पोहे खायचं. चम्मचनं एकसारखं एकदम मस्त गुठळ्या होत नाही, काय नाही. मस्त गरगर गरगर फिरवायचं, खूप छान भिजवलं जातं. हे बघा, हे असं मस्त एकही गुठळी बनत नाही, एकदम पातळसला एकदम छान मस्त पीठ भिजवलं जातं. तर इथं आपलं तळण्यासाठी बॅटर रेडी आहे, आपलं बेसन पीठ. हे बघा असं जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही. तर मी गॅसवर कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकते. थोडंसं तेल आपलं गरम झालं की आपल्याला एक एक असं भिजवायचं आणि तेलामध्ये सोडायचं. असं बेसन पिठामध्ये बुडवायचं आणि असं सोडायचं. हे बघा कसं मस्त फुगतो आहे, एकदम असा टमपुरीसारखं फुगतात बटाटा भाजी, आणि टेस्ट खूप छान लागते. आणि मी ना थोडा तुम्हाला सांगताना विसरले, मी थोडासा लसूण पण ठेचून टाकला होता, खूप छान टेस्ट लागते. हे बघा असे सर्व आपल्याला एक एक करून असे तळून घ्यायचे. पूर्ण फुगताय मस्त, खूप छान लागतं आहे. किंवा नाश्त्याला चहासोबत असं खाऊ शकता, ज्याची त्याची चॉईस, कोणी कशासोबत, किंवा तसंही खाऊ शकता बनवून आवडीनं. मी जेव्हा केव्हा म्हणजे असं डाळ भात बनवला ना, फक्त कधीतरी डाळ भात, नाही का चपाती नाही, फक्त डाळ भात, तर मी शक्यतो बटाटा भजी म्हणजे असतातच. तर हे बघा असे सर्व करून एक एक आपल्याला हे बटाटा भजी मस्त लालसर तळून घ्यायचे. आणि त्या लाल मिरचीच्या पावडरने थोडासा अजून लाल कलर आला आहे त्याला, एकदम असा मस्त लालसर. तर ते तिखट नव्हतं एवढं. आपलं कलर जे आपण बेडगी मिरची म्हणतो ना, कलर असते, कलरबाज असते, शिमला मिरची वगैरे, तसं टाईप होतं ते दुकानचं. तर एवढं तिखट नव्हतं, नॉर्मली तिखट होतं, पण कलर येण्यासाठी. हे बघा इथं तयार आहे आपली किती छान बटाटा भाजी. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.